आपण पाहिलं असेल खूप मोठा प्रतिसाद आमच्या मोर्चाला आला। इथे मी मालवणवासींचं खरोखर मनापासून आभार मानतो, कारण आज उत्स्फूर्त बंद त्यांनी पाळला। एक गोष्ट नक्कीच आहे की संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांना राग आलेला आहे आणि हे रोषाचं जे वातावरण आहे, आक्रोश जो आहे तो आपल्याला दिसतो रस्त्यावर। अर्थात भाजपालांकडे काही उत्तर नाही, कारण त्यांनी हा भ्रष्टाचार जो केलेला आहे, घोटाळा जो केलेला आहे मोदी साहेबांना खुश करण्यासाठी। आता आपण पाहतोय समृद्धी महामार्ग आज सकाळची बातमी आहे, ज्या भेगा पडलेल्या होत्या ते सिमेंटीकरण केलं गेलं, परत ते कॉन्क्रिटीकरण निघालेलं आहे। पण मंत्र्यांच्या बंगल्यांवर उधळपट्टी बरं जोरदार चालू आहे। एका बाजूला राम मंदिर गळायला लागलेलं आहे, एअरपोर्टचं छत कोसळत आहे, कुठे रेल्वेचा ॲक्सिडेंट होत आहे, कुठे महाराजांचा पुतळा हा कोसळत आहे। पण यांचं सरकार चालवण्यासाठी आणि सगळी जी काही उधळपट्टी आहे ती करण्यासाठी यांच्याकडे खूप वेळ आहे। आपण किल्ल्यावर देखील गेलेला राणेंचे भाजपचे कार्यकर्ते घेरावा ती त्यांची मेंटॅलिटी आहे, ते बालिशपणाला बी काही जास्त उत्तर देत नाही, ते त्यांना करत राहू दे। एक महत्त्वाचं आहे की तिथे असं करणं हे बालिशपणा आहे। आम्ही आमच्या सैनिकांना रोखलं होतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही तिथे पाहणी करायला गेलो। तिथे घोषणाबाजीची जागा नाही आहे, तिथे ना कुठेतरी राडा करण्याची जागा आहे। आपण पाहत असाल आम्ही नतमस्तक झालो आणि महाराजांची माफी मागितली महाराष्ट्र म्हणून, की आमच्या डोक्यावर हे असं सरकार बसलेलं आहे। हे सरकार आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही, कारण हे महाराष्ट्र द्वेष्ट सरकार है। अधिक देखा जाएगा तो पूरा माहौल बिगड़ गया है, क्या कहना चाहते हो? माहौल बिगड़ा किसने? हम तो यहाँ एक मोर्चा करने के लिए आए थे और यही बात है कि होम मिनिस्टर का जो इलीगल सीएम है वो इन्होंने तो जिम्मेदारी अपनी झटक दी। उन्होंने कहा ये इंडियन नेवी की बात, तो फिर ये आपने कौन है, इसको कैसे काम दिया गया, किसका दोस्त है, क्या आपके परिवार में किसी का दोस्त है क्या, ये कॉन्ट्रैक्ट कैसे दिया गया, इस पर कोई जवाब नहीं दे रहा। जो स्टैचू ऑफ लिबर्टी है 138 साल हुए हैं अभी तक वहाँ खड़ी है। गेटवे ऑफ इंडिया को छत्रपति शिवाजी महाराज की जो मूर्ति है वो अभी भी वहाँ है। तो ये मूर्ति जो मोदी साहब ने अनावरण की थी वो कैसे 8 महीने में गिर गई? क्योंकि इसमें घोटाला है, भाजपा ने घोटाला किया। भ्रष्टाचारी जनता पार्टी हे भाजप का नाम आहे। साहेब, नेव्हीकडे बोट दाखवलं जात आहे, नेव्हीकडे बोट दाखवलं जात आहे। हो, पण हे दुर्दैव आहे, कारण जे देशभक्ती आम्हाला शिकवतात ते नेव्हीकडे बोट दाखवतात। जे हिंदुत्व आम्हाला शिकवतात ते कुठे तथाकथित हिंदुत्ववादी? आम्ही खरे हिंदुत्ववादी आहोत, पण महाराजांची मूर्ती जेव्हा पडली काल तेव्हा कुठे होते? आज खासदार 4 दिवसानंतर आले। सर, कुठेतरी हे वातावरण बिघडणार प्रशासन? बिलकुल नाही, आमच्याकडून वातावरण बिघडणार नाही, पण प्रशासनाने नक्की SP-ना जाब विचारला पाहिजे, कलेक्टरना जाब विचारलं पाहिजे। मी ऐकतोय की कलेक्टर जे आहेत ते मिंदेंचे चेले आहेत म्हणून त्यांना इथे पोस्ट केलेला आहे। त्या सगळ्यांना सांगतोय मी की आमचं सरकार येत आहे, मग आम्ही ज्या काही कारवाई करायच्या मग आमचे हात बांधलेले नसतील। तुम्ही येणार हे प्रशासनाला माहिती होतं? महाविकास आघाडीचे सर्वमत येथे बरोबर आहे, पोलिसांनी लक्ष घालायला पाहिजे होतं, SP-नी लक्ष घालायला पाहिजे होतं। आणि आज नाही तर आम्ही उद्या त्यांना आमच्या सरकारनंतर जाब विचारणार आहोत, कारण आपण एक आमच्यासोबत मोठे नेते होते, जयंत पाटील साहेब होते, आमच्यासोबत 2 विरोधी पक्षाचे नेते होते, म्हणजे अंबादास दानवेजी आहेत आणि वडेट्टीवारजी आहेत। परत तिथून पण CRPF सिक्युरिटीवाले होते, म्हणजे कुठे ना कुठेतरी बंदोबस्त असायला पाहिजे होतं। काही लोक तिथे बालिश आहेत, त्यांचे नेते बालिश आहेत, ठीक आहे, पण आम्ही तर नीट समजूतदारपणे घेतला विषय। असूही शकतं मिंदेंचं राज्य आणि फडणवीस साहेबांकडे आता वेळच नाही आहे हे सगळ्याकडे बघण्यासाठी। राज्यात काही संस्थेची परिस्थिती आपण पाहतो। लॉ एंड ऑर्डर के लिए होम मिनिस्टर कहाँ है? वो तो खुद की राजनीति में व्यस्त है। क्या होगी? रणनीति यही है कि अगर आप देखें तो महाराष्ट्र के स्वाभिमान को मारा जा रहा है, महाराष्ट्र की अस्मिता को मारा जा रहा है, उसी के खिलाफ हम बोल रहे हैं, क्योंकि यही लोग हैं, यही भाजपा है जो हमारे युवाओं को जॉब नहीं देंगे, जॉब गुजरात में। महाराजांच्या नावाने खरं तर राजकारण चालू आहे। छत्रपती शिवाजी महाराज